महाराष्ट्रातल्या राजकारणाचा कळस बदललाय, माणसातलं माणूस बदलत चाललंय। अशा वेळेला दुबगलेली मनाने लोप पावलेल्या भावना सांगड घालण्यासाठी आपण ठाणे जिल्ह्यातील भिवंडी इथं असणाऱ्या मरेठपाडा या ठिकाणी मंदिराला भेट दिली। महाराष्ट्रातली संस्कृती आणि महाराष्ट्रातल्या परंपरांचं आगळं वेगळं दर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा नभकेसरीचा छोटासा प्रयत्न। राजू चौधरी माझ्याशी जोडलेले आहेत। चौधरी साहेबांचा जो खऱ्या अर्थानं जो या ठिकाणचा जो सहभाग जर पाहिला तर महाराष्ट्रातील जनता खऱ्या अर्थानं त्यांचा जीवन प्रवास राहिल्यानंतर थक्क होईल। हाच आहे तो मराठे पाडा। पण मात्र मराठे पाड्यानंतर इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंत्या उत्सव अनेक साजरे होत होते, पण आपल्या गावामध्ये छत्रपती शिवरायांचं सर्वात भव्य दिव्य मंदिर व्हावं ही एक प्रेरणा होती। मी राजूभाऊकडे जातोय। राजूभाऊ, एखादी संकल्पना किंवा एखादी प्रेरणा सत्यात उतरवणं ते काम आपण केलेलं आहे। हे सगळं वैभव पाहून आता आपण बघताय की आपल्या गावाला अनेक गावावर महाराष्ट्राच्या विविध भागातून विविध राज्यातून अनेक लोक आपली इथे भेट देत आहेत। हे पाहून काय आनंद होतो? खूप अभिमान वाटतो की ज्या शिवाजी राजांमुळे आपली हिंदू धर्माची मंदिरं वाचली गेली, त्या राजांचं मंदिर आपल्या गावात झालं। आणि आम्हाला खरं म्हणजे एक ईश्वराने आम्हाला काही सुचबुद्धी दिली आणि आज एवढं मोठं कार्य आमच्या हातून घडलेलं आहे, त्याचा खरोखर खूप अभिमान वाटतो। आणि शिवाजी महाराजांचे खरे शिवभक्त आहोत याची आम्ही सुद्धा त्या संपूर्ण महाराष्ट्राला जाणीव करून दिलेली आहे। ही सुरुवात कशी होती राजूभाऊ? सुरुवात खरं म्हणजे तर आम्ही शिवजयंती अतिशय उत्साहाने खूप मोठ्या जल्लोषाने साजरा करायचो दरवर्षी। शिवाजी महाराज फक्त एका दिवसापुरती नको आहेत आपल्याला, आणि शिवाजी महाराजांच्या समोर रोज आपण नतमस्तक झालो पाहिजे। शिवाजी महाराजांच्या समोर आपण त्यांना मुजरा केल्यानंतर एक आपल्या अंगामध्ये आपल्या शरीरामध्ये एक ज्वालामुखी संचारली पाहिजे, या हेतूने आम्ही निर्णय घेतला। आमचे या शिवक्रांती प्रतिष्ठान ही ट्रस्ट आम्ही स्थापन केली त्याच वेळेस, आणि ठराविक आमचे जे शिवक्रांती प्रतिष्ठानचे जे विश्वस्त आहेत त्यावेळेसचे आमचे ते मावलेच समजायचे, कारण या सर्व मावल्यांच्या जीवावरच आज एवढ्या मोठ्या ह्या शिवकार्याची आपण निर्मिती केली। सुरुवातीला खरं म्हणजे तर आम्ही ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस अनेक अशा गोष्टी आमच्या समोर प्रश्न म्हणजे उपस्थित झालेले, परंतु आम्ही त्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं नाही। आम्ही फक्त एकच ध्येय आणि धोरण उद्दिष्ट आम्ही समोर ठेवलं होतं की शिवाजी महाराजांचं मंदिर आपल्याला उभारायचं आहे, आणि ते सुद्धा अतिशय भव्य प्रमाणात असलं पाहिजे। आणि नुसतं मंदिर बनून आपण थांबायचं नाही, तर शिवाजी महाराजांचं मंदिर बनल्यानंतर तिथे संपूर्ण शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र या मंदिराच्या तटबंदीमध्ये साकारायचा, त्यासाठी सुद्धा आम्ही खूप विचार केला। आणि अशा प्रकारे सर्व मिळून जुळून आलं। त्यानंतर इथे मंदिराच्या कामाला सुरुवात करण्यात आली। आमचे मित्र श्रीकांत गायकर ह्या मंदिराचे ते बांधकाम अभियंता आहेत, आणि त्याचबरोबर ह्या मंदिराचे आर्किटेक्चर श्री विशाल पाटील सर, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक कैलास महाराज, त्याचबरोबर आमचे सर्व विश्वस्त जे आहेत, ह्या सर्वांनी मनात निश्चय केला आणि सुरुवात आम्ही त्यावेळेस या मंदिराची केली 2018 मध्ये। 18 मध्ये या मंदिराचे भूमिपूजन झालं माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते। त्यानंतर 18 मध्येच अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर या मंदिराचं बांधकामाला सुरुवात करण्यात आली, आणि बघता बघता गेले 7 वर्ष झाले। कोरोनाची महामारी सुद्धा आली। या कोरोनाच्या महामारीमध्ये माझ्या घरचे 2 भाऊ आणि माझी आई दगावली, तरी सुद्धा या मंदिराचं काम आम्ही कुठे थांबवू दिलं नाही, कारण आम्ही शिवाजी महाराजांचे शिवभक्त आहोत। शिवाजी महाराजांचे विचार समोर ठेवून आपण पुढे जाणारे लोक आहोत, म्हणून आपण कुठे न थांबता न डगमगता मला माझ्या या सर्व शिवक्रांती प्रतिष्ठानच्या मावल्यांनी, माझ्या कुटुंबाने मला खूप मोलाची साथ दिली, आणि त्यांच्या जीवावर आज एवढं मोठं भव्य मंदिर उभारलं गेलं। आज खरं म्हणजे ऊर भरून येतोय काही गोष्टी बोलल्यानंतर, परंतु आज मनाला खूप समाधान आणि खूप अभिमान वाटतो। मित्रांनो, आपल्या कुटुंबातला माणूस जरी काळाच्या पडद्याआड गेला, हे काम सुरू झाल्यानंतर खरं कोरोनाचा काळ सुरू होता, जगावरती कोरोनाची महामारी होती, तरी देखील मात्र हे काम कुठं थांबलं नाही। आपल्या घरातली माणसं 2 काळाच्या पडद्याआड गेली, पण मात्र शिवप्रतिष्ठानचं काम न थांबून देणारे हे उमदं नेतृत्व खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या इतिहासाला आणि महाराष्ट्राच्या एक संस्कृतीला मिळालेलं खऱ्या अर्थानं योगदान मानावं लागेल। या मंदिराचं भव्य दिव्य जे आपल्याला बांधकाम काय मिळतंय, श्रीकांत गायकर माझ्याशी जोडलेत। खरं गायकर साहेबांचा जो प्रवास आहे
त्याचबरोबर राजू चौधरींचा प्रवास आहे तो तुम्हाला आम्हाला थक्क करेल. पण मात्र एखादा माणूस ज्यावेळी प्रेरणानं आणि एखाद्या कामानं ज्यावेळी उद्भवतो आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळी तो माणूस काम करत असतो त्यावेळी अनेक अडचणी येतात. अनेक अडचणीवर मात करून खऱ्या अर्थानं खरं आपला प्रवास आणि आपलं कर्तृत्वशीलता महाराष्ट्र सर्व पाहतोय. कोरोनामध्ये सुद्धा आपण काम थांबवलं नाही. ही प्रेरणा, ही उमंग, ही शक्ती ही शिवरायांची आणि तंतोतंत माहितीपट मंदिर बांधल्यानंतर मंदिरामध्ये प्रत्येक ठिकाणच्या ज्या माहितीपट आहे त्याच्यामध्ये प्रत्येक घटनेची माहिती आपण दिलेली आहे. हे सगळं मनामध्ये कशा प्रकारे एक प्रकारचं एक स्वप्न होतं. स्वप्न होतं 2017 पासून. आमची जेव्हा जी संस्था शिवक्रांती प्रतिष्ठान, ते आमच्या अध्यक्ष डॉक्टर राजूभाऊ चौधरी, मी 2004 ते 5 पासून कॉन्ट्रॅक्टर काम करत होतो. पण माझ्यावर जे आमचे अध्यक्ष राजूभाऊ चौधरी यांनी आणि शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टने माझ्यावर विश्वास दाखवला, की तुम्ही हे जे बांधकाम जे आपल्या मंदिराचं छत्रपती शिवाजीराजांच्या मंदिराचं जे बांधकाम आहे ते पूर्ण तू केलं पाहिजे. आणि समर्थ कृपेने हे काम आम्ही 2018ला चालू केलं. या कामासाठी जवळ-जवळ काही गव्हर्नमेंटचे निधी वगैरे असं काही नाही. वैयक्तिक डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांच्या ज्या कमाईतून त्यांनी आर्थिक जे पैसे लागले ते स्वतःच्या कमाईतून इथे खर्च केला. आणि ही जमीन जी दिसते, जवळ-जवळ 3-3.5 एकर जमीन आहे. याच्यामध्ये जवळ-जवळ घरची त्यांची अर्धा एकर म्हणजे 30 गुंठे ते 40 गुंठे जमीन होती. इतर जमीन त्यांनी स्वतःसाठी विकत घेतलेली. पण त्यांनी मनाचा एवढा मोठेपणा दाखवून ही जी जमीन आहे पूर्ण शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टला जवळजवळ 3.5 ते 4 एकर जमीन ट्रस्टच्या नावी केली. आणि जेवढा पण आता जे मंदिर बांधकामासाठी जे पण काही आर्थिक जे पैसे लागले ते स्वतःच्या कमाईतून जवळजवळ 7 ते 8.5 करोड ह्या माझे मित्रच लहानपणापासून राजूभाऊ चौधरी यांनी स्वतःच्या कमाईतून हे खर्च केला. आणि कोरोनाच्या काळात देखील मंदिराचा कुठेही बांधकाम थांबून दिला नाही. हा मंदिर पूर्ण झालं पाहिजे हा वारंवार मला भाऊंचा फोन असायचा. आणि जेव्हा साईटवर आले का काम का थांबला हे कामाची खूप विचारपूस करायचे. आणि शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट जेवढे पण जे माऊले आमचे आहेत ते आजूबाजूच्या परिसरातले आहेत आणि ते जवळपासचे आमचे मित्रच समजा सर्व. हे गरीब आहेत सर्व, यांच्याकडे काय आर्थिकदृष्ट्या एवढे सक्षम नाही. पण त्यांनी राजूभाऊंना आणि आम्हाला सर्वांना एकजूट करून आणि सर्व कामामध्ये खूप मेहनत घेऊन हे छत्रपती शिवरायांचं जे मंदिर आहे ते जवळजवळ 2025ला आमचं पूर्ण झालं. आणि जो भाऊंचा आणि सर्व शिवक्रांती प्रतिष्ठानाचा जो स्वप्न होता आमचा तो पूर्ण झाला. एवढंच मी बोल. रपाटा या चित्रपटातील श्रीसृष्टीतील कलाकार आपणाला केती गावडे माझ्याकडे आलेले आहेत. ताई, काय वाटतंय, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला भेट दिली, महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं असणारं भव्य दिव्य मंदिराला आपण भेट दिली. ही मंदिराची कलाकृती आणि वेगळेपण काय आनंद होतो? आत्तापर्यंत म्हणजे मी खूप ठिकाणी भेट दिली, असं नाही की हे पहिलं मंदिर आहे. पण आपल्या महाराजांबद्दल की म्हणजे जी भावना असते ना, की ती इथे आम्हाला जेव्हा म्हणजे मी येताना गाडीने आली, पण ती गाडी आमची तिथेच थांबली आणि तिथे आम्ही रिक्षा करून आलो. पण ती येताना जी धावपळ आणि इथे आल्यावर जे आम्हाला म्हणजे मन भरून आलं ना, की म्हणजे आपल्या महाराजांबद्दल कुठेतरी म्हणजे खूप चांगलं म्हणजे आल्याच आम्हाला फ्रेश वाटलं, की म्हणजे खूप छान असं मंदिर आपल्या इकडे उभारलं गेलंय. आणि असंच नाही की इथे प्रत्येक जण आपल्याला इथे भेटीला दिसतंय, की इथून फक्त जवळचीच लोक नाही तर खूप लांबून लांबून लोक आपल्या महाराजांचं दर्शन घ्यायला येत आहे. त्याच्यासाठी खूप भारी वाटतंय. ह्या मंदिराला भेट देण्यासाठी महेंद्र महाराज भुईर आपल्याकडे आलेले आहेत. आपण त्यांच्याकडे जाणार आहे. ह्या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा मिळालेला एक ठसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर भव्य दिव्य आपल्या भागामध्ये झालेलं आहे. आपण नेहमीच वारकरी संप्रदायाची आणि महाराष्ट्राच्या तरुण पिढीला एक नवीन प्रेरणा संजीवनी देता. ह्या लोकांनी जे काम केलेलं आहे, ह्या लोकांनी एक मंदिर जे असं भव्य दिव्य बांधलेलं आहे, त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातून ह्या गावामध्ये अनेक लोक येत आहेत. हे वाढतं वैभव पाहून महाराज काय आनंद होतो? या ठिकाणी येऊन आम्हाला खूप खूप आनंद होतो. राजू भाऊनी जे एक चांगलं काम केलेलं आहे, जे महाराष्ट्रात कुठे आपल्याला पाहायला मिळालं नाही, ते वैभव या ठिकाणी आमच्या एका खेडेगावामध्ये त्यांनी उभारलं. त्यामुळे खूप खूप त्यांचं मनापासून मी कौतुक करतो. एक नवीन पिढीला एक प्रेरणा देणारं हे स्थळ आहे, हे शक्तिपीठ आहे, की निश्चितच इथं आल्यानंतर आपल्याला
शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो आपल्याला पाहायला मिळेल आणि तो अनुभवायला सुद्धा मिळणार आहे. आणि त्याच्यातून आणखी एक विशेष सांगून जाईन, आमच्या या परिसराची ओळख आज या महाराष्ट्राला नव्हे देशामध्ये राजूभाऊंनी एक वेगळ्या पद्धतीने निर्माण केलेली आहे. मराठेपाडा हे गाव महाराष्ट्रात कधी कुणाला माहीत नव्हतं, जिल्ह्यात तालुक्यात माहीत असेल मला माहीत नाही, पण हे शक्तीपीठ उभं केल्यानंतर इथं हजारो लोक नाही लाखो भाविक या ठिकाणी येऊन इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आणि एक वेगळा आनंद या ठिकाणी ते निश्चितच व्यक्त करतायत. आणि असं काम त्यांनी केलेलं आहे की आमच्या परिसराचं नाव, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं नाव त्यांनी खूप मोठं केलेलं आहे या कार्याच्या माध्यमातून. म्हणून मी त्यांना पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद देतो. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये समाजसेवेचं सोंग घेऊन गोरगरिबांच्या वरती राजकारण करता करता श्रीमंत होणारे राजकारण आपण बघतो. पण आपण समाजाचे देणे आहोत, आपलं कुटुंब, आपला परिवार आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबातली हरवलेली माणसं, हा प्रवाह दूर ठेवून समाजासाठी जगणारी माणसं काय असतात ते आज महाराष्ट्रानं पाहणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं आज आपण भिवंडी तालुक्यामध्ये आलो आणि भिवंडी तालुक्यामध्ये असणाऱ्या मराठवाड्या इथं असणाऱ्या ह्या शिवभक्त आणि शिवमंदिराला भेट दिल्यानंतर महाराष्ट्रातली इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास खऱ्या अर्थानं तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न खऱ्या अर्थानं तुमच्या आणि आमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा देईल असं म्हणायला हरकत नाही. प्रेरणा थोरात, मी रिपोर्टर सागर पाटील,